मित्रहो नमस्कार. आज आपण ट्रान्सफर डीड म्हणजेच हस्तांतरण दस्त याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. सदर हस्तांतरण दस्त व ट्रान्सफर डीड याकरिता मूल्यांकन कसे काढावे, त्याबाबत रजिस्ट्रेशन फी व स्टॅम्प ड्युटी हे किती लागेल, तसेच माननीय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सबसिडीबाबत नवीन अपडेटेड माहिती काय आहे व महाराष्ट्र शासनाच्या महिलांकरिता 1% सवलतीबाबत देखील सविस्तर माहिती घेणार. त्याचप्रमाणे सदर दस्ताला लागणारे कागदपत्र याबाबत माहिती व दस्तविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे माननीय रजिस्ट्रार साहेब यांच्याकडील सविस्तर अशी सखोल माहिती, छोटी सखोल अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात असतो म्हणजेच ट्रान्सफर ऑफ डीड. यामध्ये आपण सदर दस्ताचे व्हॅल्युएशन मूल्यांकन कसे काढावेत, म्हणजेच आपले जे मागील जे काही दस्ता असतील, जुने दस्ता असतील किंवा ते नसल्यास संबंधित प्लॉटचा 7/12 उतारा घेऊन आपण माननीय रजिस्ट्रार साहेब यांच्याकडून व्हॅल्युएशन मूल्यांकन काढू शकते. सदरचे व्हॅल्युएशन हे 7% शहरी भागाकरिता असते, त्यामध्ये 6% हे स्टॅम्प ड्युटी असते व 1% हा रजिस्ट्रेशन फी असतो. मित्रांनो, हस्तांतरण दस्त म्हणजे ट्रान्सफर डीडसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील, त्यामध्ये प्रामुख्याने सोसायटी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, सभासद भाग याचे शेअर सर्टिफिकेट, तसेच अलॉटमेंट लेटर, सोसायटीचा लिहून घेणार यांच्या नावे ठराव, त्याचप्रमाणे मागील दस्तांचे म्हणजे यापूर्वी संबंधित फ्लॅट मिळकतीवर जेवढे काही दस्त झाले त्या दस्त्यांचे इंडेक्स 2, तसेच प्लॉटचे एनए ऑर्डर, त्याचप्रमाणे संबंधित बिल्डिंगचे कॉमन्समेंट सर्टिफिकेट, कंप्लीशन सर्टिफिकेट, ॲप्रूव्ड लेआउट प्लॅन, 7/12 उतारे व एनए टॅक्स पावती, लेटेस्ट एनए टॅक्स पावती, तसेच त्यालाच आपण शेतसारा पावती असेच म्हणतो, तसेच ॲप्रूव्ड बिल्डिंग प्लॅन आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे उबायतांचे जसे लिहून घेणार व लिहून देणार यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड याची झेरॉक्स व ओळख देणार यांचे आधार कार्ड, इतके सर्व संबंधित कागदपत्र आपणास सदर दस्तासोबत जोडावी लागतात. पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी. मित्रहो, शासकीय मूल्यांकन किंवा आपसातील रक्कम मोबदला जी जास्त रक्कम असेल त्या रकमेवर स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी ठरत असते. म्हणजेच जी काही अधिक रक्कम असते त्यावर 6% स्टॅम्प ड्युटी व 1% रजिस्ट्रेशन फी असे एकूण 7% लागते. मित्रांनो, नवीन सुधारित नियमानुसार केंद्र सरकार यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रक्कम रुपये 2,67,000 याची सबसिडी केंद्र सरकार देते. त्याचप्रमाणे माननीय महाराष्ट्र शासन यांच्या सुधारित नियमानुसार महिलांकरता 1% सबसिडी ही आपणास मिळत असते. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे दस्त नोंदणी. मित्रांनो, दस्त माहितीबाबत दस्तामध्ये आपल्या हस्तांतरण दस्त ट्रान्सफर डीडमध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाने प्रामुख्याने असावे हे आपण आजच्या माहितीमध्ये घेणार आहोत. म्हणजेच उभयतांचे जसे लिहून घेणार व लिहून देणार यांचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड हे द्यावे लागते. तसेच मिळकतीचे सविस्तर असे वर्णन म्हणजे प्लॉट नंबरच्या चतुसीमा, क्षेत्र, त्यानंतर फ्लॅटचे क्षेत्र, फ्लॅट नंबर व फ्लॅटचा चतुसीमा. पुढील महत्त्वाचे म्हणजे मिळकतीचा इतिहास, म्हणजेच सदर जी फ्लॅट आहे हा कोणामार्फत लिहून घेणार, लिहून देणार यांच्या नावे आला आहे असा संपूर्ण मिळकतीचा इतिहास लिहावा लागतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे आपसात ठरलेली रकमेबाबतचे अक्षरी व अंके नमूद करावे. तसेच सोसायटी रजिस्ट्रेशनचा नंबर, सोसायटी ठराव, लिहून घेणार यांचे नावे व सदर आपसात ठरलेली किंमत, त्याचप्रमाणे कब्जा सदर दस्तासोबत देण्याबाबतचे नमूद करावे.
तसेच आता संबंधित प्लॉटवरील परवानगी जसे बिनशेती परवानगी, बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, मान्य निबंधक यांचा निर्वेदता, त्याचप्रमाणे खर्च, बंधनकारकता व मिळकतीचे टायटल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरणा. सदर जी काही आपसातली किंमत ठरली त्या किमतीचा भरणा हा कशा स्वरूपाचा असेल, रोख असेल, चेकने असेल, डी असेल व तिन्ही प्रकारे असेल, हे सदर दस्तामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. त्यानंतर मालकी हक्काची नोंद याबाबत देखील नमूद करावे. पुढे उभयतांचे लिहून घेणार व लिहून देणार यांचे रंगीत फोटो, त्यानंतर शेवटी सही व अंगठा हे दोन्ही करावे लागतात. तसेच ओळख देणार म्हणजेच 2 साक्षीदार यांचे संपूर्ण नाव व सही असे सर्व द्यावे लागतात. सर्वात पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दस्त नोंदणी. दस्त नोंदणी करण्याकरिता सदरचा दस्त हा टायपिंग करावा लागतो, त्यालाच आपण ड्राफ्ट म्हणतो. त्यानंतर डेटा एंट्री, तसेच त्यानंतर स्टॅम्प म्हणजेच नोंदणी फी, रजिस्ट्रेशन फी ही लिहून घेणार यांच्या बँक खात्यातूनच भरावी लागते. त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे बँक कमिशन, पेजिंग, फीडिंग, डॉक्युमेंट व हँडलिंग चार्जेस असे सर्व काही दस्त नोंदणीकरिता लावावं लागते. इतके झाल्यानंतर आपणास टोकन घ्यावं लागते. संबंधित निबंधक साहेब यांच्याकडे नंबर लावावं लागतं. अशी सर्व दस्त नोंदणीकरिता आपणास माहिती घ्यावी लागते. त्यानंतर माननीय रजिस्ट्रार साहेब यांच्याकडे सदर दस्त जमा करून सदर दस्तावर माननीय निबंधक साहेब यांच्याकडील क्लर्क हे अपडेट करून घेतात. सदर दस्त अपडेट झाल्यानंतर पुढे नोंदणी कामी आपणास सदर दस्तांवरती आपला नंबर लागल्यानंतर फोटो सेशन व बायोमेट्रिक करावे लागते. सदर दस्त नोंदविल्यानंतर पुन्हा दस्तांवर व दस्ताच्या पावतीवर उभयतांनीच म्हणजेच लिहून घेणार, लिहून देणार व ओळख देणार यांच्या सह्या कराव्या लागतात. त्यानंतर सदर दस्ता हा पुढे डॉक्युमेंट व हँडलिंगसाठी जातो. त्यानंतर सदर दस्तावर पेजिंग होते आणि नंतर सदर दस्ता हा स्कॅन होतो. तर दस्तावरील नोंदवलेली मूळ पावती यावर आपण माननीय निबंधक साहेब यांची सही घ्यावी व सही केलेला कागद पैकी एक प्रत ही आपणाकडे ठेवावी. सदर मूळ दस्त पावतीवरून आपणास मूळ दस्त स्वीकारावा लागतो व मूळ दस्त मिळतो. त्याचप्रमाणे सदर दस्ताची इंडेक्स 2 देखील आपणास घ्यावी लागते. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रान्सफर डीड हस्तांतरण दस्ताबाबत माननीय निबंधक साहेब यांच्याकडील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली. मित्रांनो, सदरचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा व सदर व्हिडिओ हा तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये शेअर करावा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.